महाराष्ट्रातील अनुदानित अंशतः अनुदानित शिक्षक शिक्षकेतर बंधू आणि भगिनींनो नमस्कार। मला काल परवा भरपूर फोन आले की माननीय मुख्यमंत्री यांच्या समवेत शिक्षण विभागाची जी बैठक होणार आहे त्या बैठकीत फक्त त्रुटींच्या शाळांचा मुद्दा आहे का किंवा 23-24 या वर्षातील शेवटच्या वर्गाची पटसंख्या अनुदानासाठी गृहीत धरणे एवढाच मुद्दा आहे का? असं नाही। माननीय शिक्षण मंत्र्यांना मी जे पत्र दिले आहे त्या पत्रात जवळपास सगळे मुद्दे घेतलेले आहेत। ते पत्र या व्हिडिओ क्लिप सोबत मी तुम्हाला पाठवतो आहे। म्हणजे शिक्षण विभागाकडून ज्या विषयावर बैठक होणार आहे त्या विषयाची संपूर्ण माहिती मुख्यमंत्री सचिवालयाने मागितली आहे। ते पत्र तुमच्या माहितीकरता सोबत जोडले आहे। दुसरा विषय माझ्या कानावर असं उडत आलं की कोणीतरी महाराष्ट्रात या सगळ्या प्रश्नांसाठी पैशाची मागणी करतोय, पैशाची जुळवणूक करतोय आहे, पैसे लागत आहेत असं सांगतो आहे। हे चूक आहे। इथे कुठलेही पैसे लागत नाही। कोणीही कोणाला कोणत्याही कामासाठी पैसे देऊ नका ही माझी आपल्याला आग्रहाची विनंती आहे। तिसरा विषय 1948, 1901, H973 या तीनही लेखाशीर्षाची नसती जी निधी मागणारी आहे पुरवणी मागणीची ती श्रीमती गोप्ते मॅडम वित्त विभाग व्यय यांच्याकडे आहे। उद्या त्याच्यावर माननीय सचिवांची अंतिम स्वाक्षरी होईल आणि तो निधी देखील लवकरात लवकर सोडतो आहे। तुमचे सगळे प्रश्न सोडवण्याकरता मी या ठिकाणी कटिबद्ध आहे। तुम्ही फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा, मी लढतोय। धन्यवाद।